परप्रांतीय बाप बेट्यांचा मराठी तरुणावर जीवघेणा हल्ला. आता तशी ही बातमी काही आपल्याला नवीन नाही, कारण दररोज कुठे ना कुठेतरी मराठी माणूस कुत्र्यासारखा मार खातच असतो, कारण तो त्यासाठीच बनलेला आहे. तर ठाणे रेल्वे स्थानकावर ही घटना घडलेली आहे. तर लोकलमधून उतरताना धक्का मारल्याचा फक्त जाब विचारला त्या मराठी मुलानं. त्याचं नाव आहे अमित पिरनकर. तर अ, त्यानंतर त्या दोघांनी त्याच्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि ही घटना घडलेली आहे ठाणे रेल्वे स्थानकावर. त्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे. त्याचा डोळा इथं दिसू शकतो तुम्हाला. डोळा हा फुटलेला आहे. त्याच्या नसा फुटलेल्या आहेत. त्याच्यावरती शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. इतका असून सुद्धा ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलीस जे आहेत ते त्यांनी अ, त्या आरोपींच्या वरती साधी एनसी दाखल करून त्यांना मोकाट सोडून दिलेलं आहे. म्हणजे अ, ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मराठी माणूस त्याच लायकीचा झालेला आहे आता, कारण त्याला त्याच्या इतका नेभरट मराठी माणूस आता सध्या कुठंच नाहीये, कारण त्याला स्वाभिमान राहिलेला नाहीये. तो विकला गेलेला आहे. त्याला काही पडलेलं नाहीये. असंच यातून आपल्याला उत्तर मिळतं.